मवियानं जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये आतापर्यंत एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिली गेलेली नाही। त्यामुळे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार देण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येते। तर अल्पसंख्याकांच्या मतांवर काँग्रेसने आतापर्यंत फक्त राजकारण केलं असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला। लोकसभा निवडणुकीत मवियानं आतापर्यंत एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही। काँग्रेस, एनसीपी, शरदचंद्र पवार आणि ठाकरे गटानं आतापर्यंत त्यांचे उमेदवार जाहीर केलेत। तिन्ही पक्षांनी अद्याप एकाही मुस्लिम कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी दिलेली नाही। अजूनही सुमारे 20 जागांवरील उमेदवार जाहीर होणं अद्याप बाकी आहे। पण त्यातही मुस्लिम कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळेल की नाही याबाबत शाश्वती नाही। त्यामुळे मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून मुस्लिम उमेदवाराला काँग्रेसने तिकीट द्यावं अशी आग्रही भूमिका घेतली आहे। मैं कांग्रेस को यही बोलूँगा, कांग्रेस पार्टी को क्या एक अच्छा एरिया में देख के चुना के एक मुसलमान लोग को देना चाहिए, सीट देना चाहिए। उत्तर मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता। मात्र 2014 आणि 2019 अशा सलग 2 निवडणुकीत भाजपच्या पूनम महाजन यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला। आता उत्तर मध्य मुंबईतून मवियाच्या माध्यमातून काँग्रेस पुन्हा एकदा आधीच्या यशाची पुनरावृत्ती करण्याकरता मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे। तर मुस्लिम उमेदवार देण्याच्या मागणीवर काँग्रेस आणि मवियातील पक्षांनी काय भूमिका घेतली ते पाहूया। जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे एससी असतील, एसटी असतील, ओबीसी असतील, महिला असतील, मुस्लिम असतील, या सगळ्यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे। त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होत नाही की काँग्रेसने असं का केलं। प्रश्न जर उपस्थित करायचा असेल तर तो भाजपला विचारला पाहिजे की त्यांनी गुजरातमध्ये काय केलं, त्यांनी महाराष्ट्रात काय केलं, त्यांनी देशभरात काय केलं। निवडून येण्याचं मेरिट हा क्रायटेरिया ठेवून कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार द्यावा याबाबत पक्ष नेतृत्व जे असते हे सक्षम असतं विचार करण्यासाठी। आणि त्यामुळे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा भेदाभेद करणं योग्य नाही। आज देशाच्या संविधान वाचवण्यासाठी एकजुटीने काम करणं हे महत्त्वाचं आहे। मुस्लिम पदाधिकारी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी करत असल्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोले लगावले। काँग्रेसला फक्त वोट बँकेचं राजकारण करायचं असतं, मतं घ्यायची असतात, पण मुस्लिमांना उमेदवारी द्यायची नसते अशी टीका त्यांनी केली। अलीकडच्या काळात तसंही काँग्रेसपेक्षा त्यांच्याकडे जास्त लक्ष उद्धव ठाकरेंचं आहे आणि उद्धवजी जिथे जात आहेत तिथे अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे नारे अल्लाहू अकबरचे आम्हाला ऐकायला मिळत आहेत। ते मात्र दोघं मिळून ठरवतील काय करायचं। आमचं एक स्पष्ट मत आहे, आम्ही धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही, सगळ्यांचा विकास करतो, लांगुल चालन कोणाचंही करत नाही। काँग्रेस आणि मवियानं सगळ्याच समाज घटकांना सोबत घेत असल्याचा दावा केलाय। मात्र काँग्रेसचा हा दावा अजून तरी तिकीट वाटपात खरा ठरलेला नाही। महाराष्ट्रातून जेव्हा काँग्रेस मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवेल तेव्हाच त्यांचा दावा खरा ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।